नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ असं श्री शिवाय नमस्तुभ्य महाशिवशंकराचा उपवास आहे, त्यामुळे सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी आता सकाळी लवकर उठले. आज खूप धावपळ होती मला, तर त्यामुळे बाकीचं व्हिडिओ काही दाखवू शकली नाही. मी लवकर उठले, आंघोळ वगैरे केली, परत मंदिरात जाऊन आली. मंदिरात जाऊन मग म्हणजे पहिले घरची देवपूजा करून घेतलेली आहे. तर बघा आमचे देवांची आज मस्त छान अशी पूजा झाली देवघरामध्ये. आवरण झालेलं आहे. मंदिरामधून आली 10:30 वाजता. तर आता बघा कपडे वगैरे झाले माझे, कपडे बिपडे धुवून घेतले, सगळं आवरून स्वच्छ झालं. आज काही सामान पण नव्हता, म्हटलं चला उपवासाच्या दिवशी काही करायचं नाही. उपवासाच्या दिवशी स्पेशल देवांसाठी टाईम द्यावा लागतो, मंदिरात इकडे तिकडे जावं लागतं, त्यासाठी आज काही सामान काही केलेलं नाही मी वाळवण्याचं. तर हे बघा सगळं आवरून घेतलं. आता मला फराळ करायची, त्यासाठी बटाटे घेतलेले, शेंगदाणे भाजून घेतले, आपले साबुदाणे टाकलेले. मुलांचं सगळ्यांचा उपवास आहे. तर आता हॉलमध्ये मी आवरून घेतलेलं आहे सगळं. तर आपल्या तुळशीला पण रांगोळी, आता इथे रांगोळ्या वगैरे सगळं छान झालं. काही वाळवणाचे पदार्थ ठेवले मी, वडे कुरडई सुकवायला. तर आता सगळं आवरून झालेलं आहे माझं. चला म्हटलं आता साबुदाणे वगैरे करून घेते, साहेब काही आले नाही आहे. तर आपले चिप्स आणि किस ते कसं झालेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी तळून, ते दाखवलेलं नव्हतं. तर पहिले आपण किस तळून घेऊ. बघा आपले किस किती छान झाले, पांढरे शुभ्र. हे बघा आपले वेफर्स पण किती छान झाले, खूप छान झालेली. तर अशी कुरकुरीत मस्त टेस्ट आलेली. आपल्या कुरड्या बघा आहे, चकली किती बारीक बारीक दिसते पण खूप छान फुलते तेलात टाकल्याने. खूप अशा मोठ्या मोठ्या होत आहे, दुप्पटच्या होत आहे आपल्या. कुरड्यांसारखे घेरल्यामुळे ना खूप छान फुलतात त्या, खायला पण खूप असे मस्त नरम लागतात. हे बघा किती भारी झालेले आहे, बघा मस्त मोठ्या मोठ्या झाल्या. बघा किती छान. माझी सगळी कामं झाली किचनवरची बी, बघा सगळं आवरून स्वच्छ झालं पूर्ण. गॅस वाटा क्लीन केलेला आहे. आणि रात्रीसाठी थोडे साबुदाणे टाकून देते, सकाळचे थोडे पडले आहेत, तर रात्रीसाठी थोडे साबुदाणे तर पाणी नितरून घेते, 2 मिनटं राहू देते. तर असे चांगल्या पाण्यात जर भिजून घेतले ना आपले साबुदाणे खूप छान होतात. तर मी आता थोडं 5 मिनटं असे पाण्यात राहू देते, नंतर पाणी काढून घेते. मस्त नरम साबुदाणे भिजले जातात, मग त्यासाठी लवकर टाकून दिले. म्हटलं चला बघा आवरलं गेलं माझं सगळं. हे बघा सगळं, हे बघा सगळं. तर बघा आम्हाला आता शिवपुराण ऐकतोय आम्ही. हे बघा शिवपुराण चालू आहे. दुपारी थोडं झोपून शिवपुराण ऐकतो आम्ही. तर आता थोडं कामं झाली माझी सगळी. बघा गॅस वाटा सगळं क्लीन करून घेतलेलं आहे, साबुदाणे टाकून दिले मी संध्याकाळसाठी. तर बघा सगळं आवरून क्लीन झाले, भांडे वगैरे घासले गेले. आता मी झोपते, म्हणजे शिवपुराण ऐकते आणि नंतर थोडे डोळे लागले तर झोपून घेते. चला तर मग. तर मी आता ह्या त्रिशूलवात आणि फुलवात करून घेतलेली आहे. दुपारी उठली, म्हटली चला वाता करून घेऊ. तर आपल्याला करायचे साकरू, त्यासाठी बघा साकरू चांगले धुवून घेतलेले आहेत, मातीचे असतात त्यासाठी. चला तर धुवून घेते. चला तर रताळे घेतले मी चांगले स्वच्छ धुवून, त्यांना चिरून घेतलेले आहेत. तर आपल्याला आता रताळे करायचे आहेत, त्यासाठी मी त्यांना चिरून घेतलेले आहेत. हे आपण अर्धा किलो घेतलेले आहेत. तर चल थोडा, तर बघा आपण आता तूप टाकून घेऊ. 1 चमचा तूप टाकते त्याच्यामध्ये, जास्त तूप टाकत नाही. कढई गरम होते. तर आपण रताळे आणि साबुदाणे करून घेतोय. भगर सोमवारी चालत नाही, त्यासाठी भगर काही करत नाही मी. भगर खायला चालत नाही सोमवारी. तर म्हटलं चला आता रताळे आणले होते त्यांनी, तर ते करून घेऊ म्हटलं. तर हे तूप टाकून चांगले असे हलवून घ्यायचं त्यांना, आणि आता झाकण ठेवून द्यायचंय 5 मिनिटं वाफमध्ये. आपण झाकण काढून घेऊ.
मस्त झाले वाफे. आता त्याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहे. गूळ टाकून हलवून घ्यायचं. तर बघा मस्त पाक होतोय. गुळाच्या पाकमध्ये खूप छान लागतात. अशा करून घ्यायच्या. पहिले वाफून घेतल्या ना, तर मग गूळ टाकल्यानंतर तर बघा आपल्या चकल्या खूप छान झाले. मस्त थोडा पाक राहू द्यायचा आणि खूप छान लागतं मग ते. तर बघा आपल्या चकल्या मस्त झालेल्या आहेत. खूप छान पाक पण आहे त्याच्यामध्ये. तर खूप भारी झालेले आहे. अशा करून घ्यायच्या आहेत. आम्ही अशा पद्धतीने करून घेतो. तर आता माझा साबुदाणा पण झाला आणि चकली पण झाली. त्याची रताळ्याचं चकली पण झाली. आता आम्ही उपासाला फराळ करायला बसतोय. तर चला तर मग आता आपण आजचा ब्लॉग इथेच थांबवणार आहे. फराळ करायला बसायचंय. त्यानंतर पूजा करायची. पहिले पूजा करून घेतो, नंतर फराळ करायची. तर बघा किती छान झाले. पूजा करण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे बघा. महाशिवरात्रीची पूजा आहे ती महादेवाची. तर बघा आपण फळं वगैरे पाणी ही पिंड बनवून घेतलेली आहे. तिला मस्त आपण छोटीशी प्लेटवर ठेवून घ्यायची. खाली पाणी बी आलं तर ती भिजणार नाही. हा एक ही समई घेऊन घेतलेली आहे. समई लावून द्यायची आपण. आणि हे बघा सगळं पंचामृत, हे शहद म्हणजे मध जे नसलं तेव्हा आपण अक्षदा, जी वस्तू नसली आपल्याकडे तेव्हा आपण अक्षदा वाहून द्यायचं आहे देवाला. हे बोर 7 बोर लागणार आहेत. मूग घेतलेला आहे, तांदूळ घेतलेले, गहू, हे सुपारी, हे कमलगठ्ठा, काही काळे मिरे, फुलं आहेत. नंतर हे 2 दीपक घ्यायला सांगितले तुपाचे. तर हे 2 दिवे घ्यायचे. हे पंचामृत, नाही हे पंचामृत, हे स्वारी हे गंगाजल, हे कापूर, हे सगळं घ्यायचं आहे आपल्याला बघा. तर चला हे फळं घेतलेले आहेत, पाणी आणि फुलं, आणि दक्षिणा म्हणून 21 रुपये घेतलेलं आहे. चला तर मग आता पूजेला बसू. आपण पाटावरती ताट ठेवलेला आहे आणि मस्त रांगोळी टाकून घेतलेली आहे. चला तर मग आता पूजा चालू करू. महादेव महादेव महादेव, बोले बाबा सहारा है, बाबा एक सहारा है, बाबा एक सहारा है. शिवरात्रि की बहुत बहुत बधाई. मेरा देवाधिदेव महादेव आपकी झोलियां खुशियों से भरे. जिस कामना से आपने सुंदर पार्थिव शिवलिंग का निर्माण करा, पूजन करा, मेरे देवाधिदेव महादेव के सामने भगवान गणेश जी को दोनों बार अर्पण करेंगे. ओम अशा पद्धतीने आमची पूजा झालेली आहे महादेवाची, महाशिवरात्रीची. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.